दिलेल्या तुल्य प्रतिमेवरून लंबजन्य प्रक्षेप काढणे यामध्ये आपण आज हा प्रश्न सोडवणार आहोत. सोपा प्रश्न आहे. आता या दिलेल्या तुल्य प्रतिमेत एक्स या बाणाकडून इकडून आपणास फ्रंट व्ह्यू समोरून दिसणारा देखावा काढायचा आहे की जो इथं पिंक कलरनी हायलाइट केलेला आहे. तसंच वाय अक्षाकडून दिसणारा वरील देखावा म्हणजे वाय अक्षाकडून दिसताना आपणाला जो पृष्ठभाग जो या आकृतीचा दिसणार आहे वस्तूचा तो निळ्या रंगामध्ये हायलाइट केलेला आहे. वरून पाहताना आपण हे पृष्ठभाग आणि या कडा आपणाला दिसणार आहेत. आणि तसाच झेड बाणाकडून दिसणारा बाजूचा देखावा ज्याच्यामध्ये हा पिवळ्या रंगामध्ये रंगवलेला हा जो पृष्ठभाग आहे तो दिसणार आहे. तर त्याप्रमाणे आपण चला सुरू करूया की पाहूया प्रत्यक्ष हा व्ह्यू आपणास कसे दिसतात. आपल्या समोर जो प्रश्न सोडवायचा आहे त्याचा ॲक्च्युली एक स्केल मॉडेल लाकडी मॉडेल इथं आपल्याकडे उपलब्ध केलेलं आहे. ही अशा प्रकारची घनाकृती आहे. त्याच्या 6 बाजू आहेत. हे 4 पृष्ठभाग हे वरचा आहे, खालील एक तळातील 6 पृष्ठभागांची घनाकृती आहे आणि त्याच्यामध्ये खाचा आहे त्याप्रमाणे आहे. आता आपण लंब पाहायचं म्हणजे नेमकं कसं पाहायचं प्रत्येक गोष्टीकडे या आकृतीकडे आपण या दिशेने लंब पाहायचा एक्स बाणाकडून दाखवलेला आहे. म्हणजे आपण या पद्धतीने पाहणार आहोत की त्याच्या पाठीमागे जे प्रतल आहे वस्तूच्या पाठीमागे हे प्रतल आहे त्या समोरात ही वस्तू आहे आणि आपण इकडून पाहतोय आपण इकडून या दिशेने आपल्या बाजून तर आपला प्रत्येक प्रकाश किरण डोळ्याचा हा पाठीमागच्या प्रतलाला लंब रेषेत म्हणजे हा काटकोनी गुणे हा असा लंब रेषेत पाहिजे म्हणजे ह्या कोणाप्रमाणे. तर या ठिकाणी आपण पाहिलं असता आपल्याला या वस्तू ज्या हे 4 पॉईंट कोपऱ्याचे दिसतील प्लस हे 4 दिसतील. किंवा आपण पाहिलं तर हा सगळा पृष्ठभाग आहे हा सगळा आपल्याला अत्यंत काटेकोर लंब रेषेत आपण जर पाहिलं तर या सगळ्या पृष्ठभागासाठी आपल्याला एक रेषाच फक्त दिसणार आहे. अशी ही रेषाच फक्त. जसं की आपण ही काटकोनात आपला पेन असा धरला आणि आपण धरलं काढलं तर आपल्याला ह्या सगळ्या पृष्ठभागाऐवजी एक रेषा दिसणार आहे ही लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने पाठीमागच्या प्रतलावरती आपल्या त्याची रेषा दिसेल. तसंच या खालील पृष्ठभागासंदर्भात पण होईल याच पद्धतीनं. आणि या चारही बाजून आपल्याला अशा प्रकारे या रेषा मिळतील. फक्त वरच्या बाजूला कसं होईल की इथंपर्यंत ही रेषा मिळेल नंतर इथून ही खाली येईल काही अंतर जे आहे त्याप्रमाणे पुन्हा ही आडवी समांतर पुन्हा ही आणि या पद्धतीने आपल्याला म्हणजे हा भाग आपल्याला अशा पद्धतीने इथं दिसून येईल. डोळ्यांना आपल्याला दिसताना हा सगळा भाग दिसतोय वेगवेगळ्या पद्धतीत किंवा आयसोमेट्रिक तुल्य प्रतिमेमध्ये दाखवल्याप्रमाणे हा भाग आपल्याला असा दिसतोय आकृतीमध्ये या पद्धतीने दाखवलेला आहे. म्हणजे असा तिन्ही पृष्ठभाग दिसतात आपल्याला असे. परंतु लंबरेषेत आपल्याला पाहताना त्या पृष्ठभाग आपल्याला फक्त आता समोरून पाहताना हा एवढाच भाग दिसणार आहे. आता वरून पाहतानाचा पाहूया आपण. वरून पाहताना हा पृष्ठभाग आपल्याला कसा दिसेल तर या पद्धतीने दिसेल. पूर्ण काटकोनात आपण लंबरेषेत पाहिलं असं गुन्ह्याचा हा 90 अंशाचा कोन हा गुन्ह्याचा हा असा प्रतलावरती ठेवला हे 90 अंशात पाहिलं तर ही सगळी पृष्ठभाग हा बरोबर आपल्या एका रेषेत येतो. काटकोनात असल्यामुळं जर हा तिरका असता तर काटकोनात आला नसता भाग हा. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही सरळ रेषा दिसली असती. तिरका पोर्शन असतात आपल्याला एकापेक्षा जास्त भाग दर्शवायला लागले असते रेषा दिसले असते जास्त. तर हा सरळ रेषेत असल्यामुळे हे चारही पृष्ठभाग आपल्याला 4 रेषामध्ये दिसत आहेत. मध्यभागी हे 2 भाग आहेत जसे की आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये पण दिसत आहेत हे 2 अशी खाच. ते वरून पण दिसताना ह्या रेषा दिसणार आहेत आपल्याला सरळ या रेषा. या ठिकाणी पुन्हा पहा गुन्ह्याच्या भाषेत या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ह्या रेषा ह्या काटकोनात दिसत आहेत. लंबरेषेत पाहिलं तर ही रेषा उभी तशीच ही एक रेषा उभी आपल्याला दिसणार आहे. त्याचं अंतर आपण इथं घेतलं आणि त्याप्रमाणे त्या रेषा आपल्याला इथं टॉपीमध्ये दिसतील अशा. साईडकडून पाहताना काही दिसत नाही फक्त आपल्याला हा पिवळ्या रंगाचा पृष्ठभाग चारही बाजू हे पृष्ठभाग सगळे लंब रेषेत असल्यामुळे ह्या 4 रेषाच फक्त आपल्याला दिसत आहेत. चारही बाजू या जेणेकरून जवळपास चौरसाच्या आयताच्या आकारासारख्या ह्या 4 रेषा आपणास दिसत आहेत. आणि अशा प्रकारचा आपला हा साईड तयार होईल. परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात या याच्या पाठीमागं आतमध्ये इथं काही रचना आहे
ती रचना म्हणजे अशी खाच आहे. म्हणजे ही कड इथं 2 कडा निर्माण झाले आहेत, कॉर्नर्स, कोपरे, जे आपल्याला इकडून दिसत नाहीत, परंतु आहेत कुठं? फ्रंट व्ह्यूमध्ये दिसत आहेत पहा. टॉप व्ह्यूमध्ये दिसत आहेत, तिची लांबी इतकी आहे, रुंदी इतकी आहे, आणि फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला दिसते तिची उंची इतकी आहे. मग याच उंचीवर मग आपण या ठिकाणी ही कोपरी, ही खाच, ह्या 2 कॉर्नर आपल्याला दिसत नाहीत इकडून पाहताना, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याच्या रेषा डॉटेड काढतो आणि ती डॉटेड लाईन आपण त्या पद्धतीने आडवी काढायचे. अशा रीतीने आपलं हे लंबजन्य प्रक्षेप इथं समजून घेत. हा आकृतीकडे पाहिला असता आपणास लक्षात येईल की एक्स बाणाकडून आपण पाहिलं तर आपणास ही खालची सरळ रेषा, हा पृष्ठभाग आपणास एकूण कागदाच्या आधी सर्वप्रथम लक्षात घेऊया आपण फ्रंट व्ह्यू इकडून साईड व्ह्यू इकडून येणार आहे. फ्रंट व्ह्यू या बाजून काढणार, साईड व्ह्यू आपल्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे साईड व्ह्यू इथे येईल आणि टॉप व्ह्यू अर्थातच फ्रंट व्ह्यूच्या वरती नेहमी टॉप व्ह्यू इथे येईल. आता फ्रंट व्ह्यू काढत असताना आपण या बाजूकडून पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला ही खालची सरळ रेषा एक पूर्ण दिसेल, पूर्ण लांबीची आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनं पूर्ण उंचीच्या रेषा आहेत. आणि नंतर मात्र हा पृष्ठभाग अशा पद्धतीने जाऊन इथे एक मध्यभागी खाच आणि अशा पद्धतीने तो आलेला आहे. आणि हा पिंक कलरचा हा पृष्ठभाग आपल्याला दिसणार आहे. अन्य बाकी काही आपणास इकडून दिसण्यासारखं या वस्तूमध्ये क्रिटिकल असं काही नाही आहे. हा असा पृष्ठभाग आपल्याला दिसणार आहे, त्याची इथं आपण पाहतो. टॉप व्ह्यूमध्ये मात्र याच पद्धतीने जर आपण विचार केला तर वरून दिसताना आपणास ही पूर्ण लांबी आणि या कडेची पूर्ण लांबी आणि दोन्ही बाजूच्या पूर्ण रुंदी असा आयत प्रथम दिसेल. आणि या आयतामध्ये ही कडा, हे जरी तिन्ही पृष्ठभाग आपल्याला निळ्या रंगात स्पष्ट दिसत असतील तरी पण या पृष्ठभागामध्ये अंतर आहे वरून पाहताना, पण ते सलग आहे. तर हे याच्या खाली जरी असले तरी याच रेषेत इथे येणार असल्यामुळे ह्या अख्ख्या पृष्ठभागासारखी ही कडा किंवा हा कोपरा आपल्याला एकाच रेषेत दिसेल. हे दोन्ही कोपरे ह्या एकाच रेषेने इथं दर्शवले जातील, इथेही अशा पद्धतीने दर्शवले जातील या दोन्हीसाठी. आणि मग साईड व्ह्यूसाठी आपण फ्रंट व्ह्यू आपल्याला उंची येते, त्या उंचीमध्ये आणि इकडून येणाऱ्या रुंदीमध्ये जर विचार केला तर हा फक्त पिवळ्या रंगाचा पृष्ठभाग आपल्याला इथे स्पष्ट दिसतोय. आणि या पृष्ठभागात आपणास इकडून पाहिल्यानंतर ही खाच दिसत नाहीये. या बाजू आपण झेलकून पाहतो त्यावेळी ही आतल्या बाजूला खाच आहे, परंतु आपल्याला इथं ते त्या 2 व्ह्यूमध्ये आपल्याला ते दिसलेले आहे. त्यामुळे त्या खाचेसाठी आपणास इथं आतमध्ये आहे पण इकडून दिसत नाही, त्यासाठी इथे डॉटेड लाईन काढावी लागणार आहे. सर्वप्रथम आपण बॉर्डरला समांतर अशी आडवी रेषा एक्स अक्षाची, एक्स वाय अक्षाची इथं काढूया. त्यानंतर या अक्षावरती सर्वसाधारण एक ठिकाणी मध्यबिंदू घेऊन अंदाजे लांबी रुंदीचा विचार करायचा. इथं आपला सुरुंदी लांबी 80 आहे, इकडं रुंदी 50 आहे, तेव्हा लांबी थोडी जास्त आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं आपण झेड अक्ष काढायचा आहे. इथं तरी ते अंतर योग्य घेऊन मी कोनमापकानं 90 अंशात रेष काढतो आणि हा बिंदू आणि हा जोडून झेड अक्ष इथं पूर्ण करतो. या ठिकाणी हा झेड अक्ष झालेला आहे. पुन्हा आपण कंपासमध्ये 20 मिलीमीटरचं अंतर घेऊन एक्स आणि वाय या अक्षाच्या मध्यबिंदूवरून चारही दिशांना, चारही बाजूंना अक्षांना आपण 20 अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, खुणा करून घ्यायचे आहेत. आणि या 20 अंतरावरून आपण यासाठी आपल्याला हा आवश्यक आहे ड्रॉइंग काढायसाठी त्या फिकट प्रोजेक्शन रेषा काढून घ्यायच्या. प्रथम आपण एक्स वाय अक्षाला गुन्ह्याची एक तिरकी बाजू जुळवून धरून त्याच्याखाली पट्टीचा आधार देऊन त्या 20 अंतरावरील खुणेपर्यंत यायचं आहे आणि या खुणेतून आपण फिकट अशा प्रोजेक्शन रेषा काढून घ्यायच्या आहेत. तसंच वरच्या बाजूला 20 अंतरावरती टॉप व्ह्यूसाठी आपणास 20 अंतरावरती जिथं खूण केलेली आहे तिथून ही आपणास एक फिकट प्रोजेक्शन रेषा काढून घ्यायची. उभ्या झेड अक्षाला गुन्ह्याची एक बाजू जुळवून
तेथून पुन्हा उभ्या अक्षाला समांतर अशी या बाजूला असणारी 20 अंतरावल्या खुणेसाठी आपण प्रोजेक्शन रेषा काढायची आहे. तसंच त्याच्या या बाजूलाही आपण 20 अंतरावरून ही प्रोजेक्शन रेषा काढायची आहे. या प्रोजेक्शन रेषेवरती आपण मापांच्या खुणा टाकणार आहोत, की जसे की त्यासाठी आपणास पुन्हा व्ह्यू पाहावा लागेल. इकडून पाहिलं असता आपणास इथं दिसतंय की पूर्ण लांबी 80 मिलीमीटर आहे आणि या बाजूला पाहिलं तर 20, हा टप्पा 20, पुन्हा 40 आणि 20 असं एकूण 80 लांबी आहे. म्हणजे आपणास 20, 40, 20 अशी 3 मापं इथं टाकावी लागणार. त्याप्रमाणे आपण इथं मापं टाकून घ्यायची. या फिकट आडव्या रेषा ज्या आपण काढल्यात समांतर, त्यावरती इथं लांबी ही 20, नंतर 40 म्हणजे एकूण 60 आणि नंतर 20 म्हणजे 80 अशी एकूण 3 मापं टाकून घ्यायची आहेत. तसंच उंची, फ्रंट व्ह्यूसाठी आपल्याला लांबी आणि उंची लागेल. उंचीचं माप आहे एकूण 50 पूर्ण उंची इथं दिसते, परंतु हा वरून खाली खाच जे आहे तो टप्पा आहे 20चा, म्हणजे 20 आणि 30 असे वरून 20 आणि 30 अशी ही माप आपणास टाकून घ्यावी लागतील. म्हणजे एकूण 50 उंची झाली. त्याप्रमाणे वरून 20 आणि त्यानंतरचं 30 म्हणजे 50 वरती आपलं मार्किंग येईल. आता या मार्किंग झाल्यानंतर रुंदीचं राहिलेलं आहे. फक्त रुंदीची एकूण आहे ही 50 आहे. तर ही 50 आपण टाकून घेऊया. रुंदी टॉपीमध्ये आपल्याला लागेल, लांबी इथून येणार आहे, तर रुंदीचं हे 50चं मार्किंग आपण इथं करून घेऊ. आता या सर्व मार्किंगमधून आपणास आवश्यक तिथे उभ्या आडव्या रेषा काढायच्या आहेत समांतर. सर्वप्रथम आपण उंचीच्या काढून घेऊया. उंचीची जी 2 मार्किंग आहेत, वरून 20 अंतरावरती एक, ते आपल्याला दोन्हीकडे लागणार आहेत, त्यामुळे दोन्हीकडे काढायचे आहेत. आणि नंतर एकूण 50 म्हणजे तळाची रेषा, या दोन्हीचं खुणा आपण करून घेतल्या. लांबी आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये लागणार आहे. त्यासाठी पुन्हा झेड अक्षाला समांतर गुणा जुळवला आपण. सरकवत आपण पहिलं आपण आलेलंच आहे. त्यानंतर 20च्या टप्प्यावरती दुसरं मार्किंग आहे. त्यानंतर 40 म्हणजे एकूण 60 वरती आपण खुणा करून ठेवलेल्या आहेत, त्यातून प्रोजेक्शन रेषा काढायच्या आहेत फक्त. आणि शेवटचं 80 मिलीमीटर वरती. आता यानंतर आपण प्रत्यक्ष व्ह्यू काढूया. फ्रंट व्ह्यू पूर्ण करूया. फ्रंट व्ह्यू आपल्या लक्षात आलेलं आहे की या आकारानं फ्रंट व्ह्यू आपला दिसणार आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बाजूच्या उंची पूर्ण आणि खालील लांबी पूर्ण आहे, तेवढा भाग आपण स्पष्ट करून घेऊया. स्पष्ट वस्तू रेषेत ऑब्जेक्ट लाईन, प्रोजेक्शन लाईनच्या ऐवजी इथं ऑब्जेक्ट लाईन ही स्पष्ट आणि ठळक असेल, परंतु बारीकच असणार. तसेच दोन्ही बाजूच्या उंची पूर्ण आहेत दोन्ही टोकावरील. पुन्हा वरील बाजूस इकडून 20 आणि इकडून 20 अशा या रेषा आहेत स्पष्ट दिसणाऱ्या त्या. आणि खाचेच्या तळातली ही 40 मिलीमीटर वरून लांबीची ही रेषा आपल्याला प्रोजेक्शन काढून ठेवल्यामुळे आपण आपल्याला इथं दिसतंय तेवढे आपण स्पष्ट करून घेऊया. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला फ्रंट व्ह्यू पूर्ण होतोय. यानंतर टॉप व्ह्यूकडे पाहूया. आपण टॉप व्ह्यूमध्ये आपण 50चं मार्किंग केलेलं आहे. तिथून आपणास आडवी समांतर रेषा घ्यावी लागेल. ती रेषा पूर्ण करून घेतली. त्या रेषेचं प्रोजेक्शन आणि टॉप व्ह्यू आपण पाहिल्याप्रमाणे पहा, संपूर्ण आयत दिसणार आहे आणि मध्यभागी या 2 कडा दिसणार आहेत. म्हणजे एकूण 3 त्याच्यामध्ये भाग दिसतील. पुढील बाजूची लांबी जी पूर्ण, मागील बाजूची पूर्ण लांबी काढलेली आपण ही पुढील बाजूनं आयताच्या या दोन्ही कडा रुंदीच्या त्या काढूया.
प्रोजेक्शन रेषा व्यवस्थित काढल्या असल्यामुळे हे काम जलद करता येतं. त्यानंतर मध्यभागी या 2 रेषा आहेत, त्या इकडून 20 अंतरावरती त्याच्याबरोबर प्रोजेक्शनवरती आपण घेतलेलं आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूमध्ये जी लांबी या खुणा कॉमन आहेत त्याप्रमाणे याचंही आपण प्रोजेक्शनवरती घेतलेलं आहे. त्यामुळे ती रेषा आपली स्पष्ट करून या ठिकाणी आपला टॉप व्ह्यूसुद्धा पूर्ण झालेला आहे. आता साईड व्ह्यूसाठी आपण फ्रंट व्ह्यूमधून जी उंची आहे ती उंची घेतलेली आहे. उंचीचे 3 टप्पे 1, 2, 3. तसेच टॉप व्ह्यूमधून रुंदी जी घ्यायची आहे त्यासाठी XY अक्षाच्या मध्यभागावरती कंपासाचं लोखंडी टोक टेकवून पहिलं मार्किंग जे आहे ते 20चं ते आपण करून घेऊ इकडं. तसंच दुसरं Z अक्षावरून हे रुंदीचं मार्किंग XY अक्षापर्यंतच घ्यायचं आहे. XY अक्षापर्यंत घ्यायचं आहे. काही वेळा ही मापं XY अक्षाच्या खाली पण येतात, खालीपर्यंत आणि चुकून जातात. आता यानंतर XY अक्षावरती आलेली जी ही रुंदीची माप आहेत ती लंब रेषेत आपणास खाली घ्यायची आहेत साईड व्ह्यू काढण्यासाठी. पहिलं हे 20 वरलं आहे त्या आधीच आपण घेतलेलं आहे. नंतर जे 50 रुंदी वरलं पूर्ण तिथं आलेलं आहे. आता आवश्यक त्या रेषा आल्यामुळे आता आपण पटकन साईड व्ह्यू पूर्ण करूया. साईड व्ह्यू सुद्धा आपल्याला लक्षात येते की हा पूर्ण चौरस किंवा आयत जो काय आहे तो दिसणार आहे. तर त्याच्या चारी बाजू आधी पूर्ण करून घेऊ. आणि यानंतर याच्याकडून आपण इकडून पाहताना साईडकडून दिसत नाही, पण आतमध्ये असणारी ही खाच हा पृष्ठभागासाठी एक रेष आपल्याला डॉटेड स्वरूपात दिसणार आहे की जी आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसते खाच. त्या उंचीचं प्रोजेक्शन आपलं इकडं आलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला इकडून हा सपाट पृष्ठभाग दिसतोय, परंतु आतमध्ये असणारी ही खाच यासाठी आपल्याला तिथं डॉटेड लाईनने ती दर्शवायची आहे. आणि त्यासाठी ती डॉटेड किंवा तुटक रेषा आपण इथं काढायची आहे. त्याचा आता या पृष्ठभागाच्या आतमध्ये इथं एक आडवा पृष्ठभाग आहे की जो इतर व्ह्यूमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतोय. आता या ठिकाणी तिन्ही व्ह्यू आपले कंप्लीट झालेले आहेत. इथून पुढचं आपलं काम आहे ते म्हणजे मापं देणं आणि लेटरिंग म्हणजे लिखाणकनं व्ह्यूची नावं देणं. मापं देण्यासाठी आपण शक्यतो कॉमन स्पेसचाच उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला कमी वेळात कमी जागेत जास्तीत जास्त मापं देता येतात. त्यासाठी मापन रेषा काढली वस्तूच्या मर्यादित लांबीत. तसंच इकडं रुंदी या दोन्ही व्ह्यूमध्ये टॉप व्ह्यूमध्ये आणि साईड व्ह्यूमध्ये कॉमन आहे, त्यामुळे रुंदीचं माप हे या दोन्हीमध्ये एक ठिकाणी दिलं पुरेसं असतं. उंची ही फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये कॉमन आहे, त्यामुळे उंचीचंही माप मी फ्रंट व्ह्यूच्या साईडलाच उभ्या रेषेच्या माध्यमातून देतो. आणि लिनियर पद्धतीने म्हणजे एकसारख्या पद्धतीने आपण मापं देत जायचं. या मापन रेषांच्या कडा जिथून ज्या 2 बिंदू दरम्यान आपण मापन दाखवतो त्या ठिकाणी आपल्याला अशा क्रॉस लाईन्स आवश्यक आहेत, म्हणजे या 2 बिंदूच्या दरम्यानचं माप असं आपण इथं दर्शवतो. या मापन रेषांच्या टोकांना नेहमीप्रमाणे आपण अंकुचीदार असे बाण काढायचे आहेत. हे मापन आहे 20, हे 40 आणि हे 20 असं एकूण लांबी झाली 80. तसंच रुंदीमध्ये हे खालील बाजूस 30 आणि वरून खाचेचा टप्पा 20 म्हणजे अशी एकूण 50 उंची झाली. आणि रुंदी सिंगलच आहे, फक्त एकच मापन आहे 50. अशी तिन्ही मापं देऊन झालीत. यानंतर आपलं काम आहे व्ह्यूची नावं त्याच्या ठिकाणी आपण लेखन करायचं आहे. त्यासाठी पण आपण नेहमी पदच्या पद्धतीनं लेटरिंग पद्धतीनं आपण त्यासाठी 5 मिलीमीटर उंचीमध्ये सर्वसाधारणतः 2 फिकट रेषा काढून घ्यायच्या
की ज्याच्यामध्ये आपल्याला सुबक पद्धतीने लेटरिंगच्या पद्धतीने लेटरिंग करता येतं. अत्यंत फिकट काढायचे, आपल्याला अक्षर काढायला अक्षरांची उंची एकसारखी दिसावी इतपतच त्या असाव्यात. आणि या ठिकाणी आपण आता छोट्या पट्टीच्या साहाय्याने लेटरिंग करायला घ्यायचं आहे. वरचा आहे तो टॉप व्ह्यू. या ठिकाणी आपलं लेखन पूर्ण झालेलं आहे. यानंतर काममध्ये आपलं जादा झालेल्या प्रोजेक्शन रेषा ज्या आपण मापासाठी घेतलेल्या होत्या इकडं या जादा झालेल्या, जादा म्हणजे वस्तूच्या बाहेर झालेल्या या दोन दरम्यानच्या प्रोजेक्शन रेषा तशाच ठेवायच्या, पण जास्त झालेल्या ह्या रेषा खोडून टाकायच्या, म्हणजे आपलं ड्रॉइंग सुबक आणि आकर्षक दिसतं. अशा रीतीनं आपला हा व्ह्यू प्रश्न इथं सोडवून पूर्ण झालेला आहे.